आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। धनंजय मुंडे अजितदादांच्या भेटीला पोहोचलेले आहे। सध्याची दृश्य आपण पाहतोय। धनंजय मुंडे हे अजितदादांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। तर थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या बैठकीआधी धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। तर थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक, या बैठकीला सुरुवात होण्याआधी मंत्री धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। या भेटीचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, मात्र धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला सध्या पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि त्यासाठी धनंजय मुंडे त्याआधी अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय धनंजय मुंडे यांची। अजित पवारांना भेटण्यासाठी धनंजय मुंडे पोहोचलेले आहे। कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर धनंजय मुंडे अजित पवारांशी चर्चा करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर थोड्याच वेळात होणार आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि त्याआधी धनंजय मुंडे अजित पवार यांच्या भेटीला। तर दमानी यांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे नेमकं काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मंत्री धनंजय मुंडे अजित पवार यांच्याशी भेटीला पोहोचलेले आहे। अजित पवार यांच्याशी धनंजय मुंडे नेमकी काय चर्चा करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। अंजली दमानिया यांनी काही वेळापूर्वीच घेतलेली पत्रकार परिषद आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर केलेले गंभीर आरोप, जवळपास कृषी मंत्री असताना 350 कोटींचा घोटाळा करण्यात आलेला आहे। वर्षभरातच 350 कोटींचा घोटाळा करण्यात आला असा गंभीर आरोप दमानिया यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आणि आता धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी आता पोहोचतायत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। दमानिया यांच्याकडून आधीच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे। सर्व पुरावे घेऊन अजित पवार यांची त्यांनी भेट घेतलेली होती आणि आता अजित पवार काय निर्णय घेतात याची आपल्याला प्रतीक्षा आहे, असं अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया होती। मात्र काल त्यांनी सांगितलं की आज पत्रकार परिषद घेऊन ते मोठे खुलासे करणार आहेत आणि त्यानुसार त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली। त्यांची पत्रकार परिषद झाल्यावर धनंजय मुंडे हे आता अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत।